प्रथम फलंदाजीसाठी जात आहेत आयाज कावरे आणि शैलेश. पुन्हा एकदा बॉलिंग वर सज्ज आहे नयन. ग्रँड फिनालेचा सामना आणि पहिलं षटक हाताळत आहेत नयन आपल्या संघाकडून. समोर आहे शैलेश, तितकाच तडकेबाज फलंदाज शैलेश. ऑल द बेस्ट दादा. 24 चेंडू मध्ये ऑल द किती बेस्ट धावा गोळा करतायत शैलेश स्टार्ट. शैलेश स्टार्ट का पंच. 4 ओव्हर. ऑल द बेस्ट दादा. पुन्हा एकदा नयन, समोर आहे तो शैलेश. पाहूया कशा प्रकारे सामना करतात नयन याचा. राईट राऊंड आणि पहिला चेंडू निर्धाव गुडलेन वरून उसळी घेताना सरळ यष्टीरक्षक शुद्धोधनच्या हातात आणि निर्धाव चेंडू फेकण्यात यश मिळालंय ते नयन याला. पुन्हा एकदा सुंदर टोला चेंडू. पाहूया याच्यावर किती धावा मिळतात. आणि अरे, सुरेख what a प्रयत्न try, केला किशोर. किशोर याने. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय त्या अंतिम सामन्यात किशोर Lovely. यांच्या मार्फत. आपल्या संघासाठी Too खरोखर good. त्याने 3 धावा वाचवल्यात. It was superb by उसका नाम क्या? Kishore. In fact, unbelievable tracking the ball, but just missed out. But well tried. The boys went out. Wide ball. पुन्हा एकदा Final match going around with Ayaz and Anand Loya. समोर आहेत ते आयाच. पाहूया नयन याचा कशा प्रकारे समाधान होता तितकाच. आणि Oh, सुरेख very असा good, well drive. कव्हर Runs करण्याचे on the चेंडू. score. पाहूया किती धावा मिळतात. आणि या 4 माफ करा चौकार खेचण्यात यशस्वी झालाय तो म्हणजे आयाज. आणि आता नयन काहीशा दडपणाखाली आलेला आहे. पाहूया दुसरा चेंडू कशा प्रकारे हाताळतो. बॉल पुन्हा एकदा. सीधा नीचे जमीन को लग के ट्रैवल किया हुआ है काफी स्पीड पे. इट वाज अ वेरी लवली ग्राउंड शॉट बाय आयाज. कीप इट अप. पुन्हा एकदा नयन आयाज सज्ज आणि सुरेख that was a खोलवर well- यॉर्कर good पद्धतीचा ball. चेहरा जो Good ball. क्रिकेटच्या पुस्तकातील ब्रह्मास्त्र म्हणून ओळखला जातो तो म्हणजे यॉर्कर. त्या पद्धतीच्या चेंडूचा मारा केलाय तो नयन याने. आणि हा निर्धाव चेंडू चांगला कमबॅक केलाय. कृपया तिकडे जी मुलं खेळत आहेत तर कृपया बॉल इकडे येऊ देऊ नका कारण की ही मॅच चालू आहे. ते एक विनंती आहे तुम्हाला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सुरेख गोलंदाजी करताना करतोय तो आपल्या संघासाठी तो म्हणजे नयन. एक अष्टपैलू खेळाडू आहे नयन. आपल्या संघासाठी सुरेख गोलंदाजी करतोय. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते यष्टीरक्षक शुद्धोधन याच्या मार्फत. आणि या षटकातील मायावरती काहीसे चेंडू शिल्लक आहेत आणि समोर आहे तो आयाज. पाहूया कशा प्रकारे समाचार घेतोय तो नयन याचा. पुन्हा एकदा खोलवर आयाज. Main wicket has gone. सुरेख शैलेश बैटिंग. एक ऑर्थोडॉक्स प्रकारचा स्पिनर गोलंदाज म्हणून ख्याती आहे ज्याची कल्याणमध्ये तो अमित खोचरे. लंगड़ा घोड़ा का जीत गया है.
शॉर्ट पिच चेंडू अमित पाटीलकडे गेलेला पाहूया. अमित पाटील आणि गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते अमित पाटील कडून. पहिल्या चेंडूवर शैलेश जाधव याने खणखणीत दणदणीत चौकार खेचलाय. शॉर्ट पिच पद्धतीचा होता, त्याचा पुरेपूर समाचार घेतलाय शैलेश जाधव याने. शैलेश जाधव हा ही एक आक्रमक फलंदाज आहे. पाहूया अमित खोचरे आता लाईन लाईन मिळते का. पुन्हा एकदा शॉर्ट पिच मध्ये चेंडू, परत तो क्षेत्ररक्षक. पाहूया तिसरं यामधील अंतिम सामना आणि शैलेश कदाचित आपण आशा करतो की कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नसावी शैलेश यांना. ओके, ते ठीक आहेत. यालाच म्हणतात खेळाडू वृत्ती. आणि मी डगआउट मध्ये सगळ्यांना विनंती करतो की आपल्या सगळ्या दोन्ही संघाचं मोटिवेट झालं पाहिजे, त्याप्रमाणे त्यांना चेअरअपही केलं पाहिजे आपण सगळ्यांनी. तर कृपया प्रत्येक बॉल डॉट गेला, बाउंड्री गेला तर टाळ्या ह्या नक्कीच झाल्या पाहिजेत. याची दक्षता घ्यायची सगळ्या क्रिकेट प्रेमींनी. पुन्हा एकदा अमित टू शैलेश. ओरबी मध्ये चेंडू, सुरेख चेंडू. शैलेश जाधव यांना काहीसा न समजलेला. आणि मी म्हटलंच होतं की अमित हा एक ऑर्थोडॉक्स पद्धतीचा गोलंदाज आहे. तो आपली लाईन इन लेंथ आणि दिशा ही सारखी चेंज करत असतो. कुठला बॉल लेग स्पिन टाकणार, कुठला बॉल ऑफ स्पिन टाकणार हे बॅट्समनला कळत नाही. पुन्हा एकदा आणि सुरेख पद्धतीचा टोलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळतात. या फटक्यावर एका धावेने समाधान मानावं लागतंय ते शैलेश जाधव यांना. आणि आता आहे माझ्या मते दुसरं षटक संपलंय. दुसऱ्या षटकाच्या समाप्ती अंती संघाची धावसंख्या होते 1-12. जवळजवळ 6च्या सरासरी रन रेट चाललाय. 6 चेंडू 12 धावा. आणि पाहूया आता तिसरं षटक कोण हाताळतंय. आनंद लोया संघाकडून हा अंतिम सामना आहे. या अंतिम सामन्याची जबाबदारी आता माझ्या मते गोलंदाजी स्वरूपात आनंद लोया घेऊन येतोय. माझ्या मते तिसरं षटक हा नयन हाताळतोय. याने पहिलं षटक अतिशय उत्कृष्टरित्या हाताळलं होतं आणि समोरच्या फलंदाजांना अतिशय जखडून ठेवलं होतं आणि सुरेख गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. तोच नयन पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय. पुन्हा 10 ते 12 पावलांच्या बॉलिंग मार्कवर पंचांच्या डावीकडून मारा करतील. परंतु समोर आहे आता तोच तडाखेबाज फलंदाज ज्याचे अर्धशतक पहिल्या सामन्यात आपण पाहिलंय. आणि पंच स्वेर घोषित करतायत आणि अवांतर धावसंख्येने भर पडते. श्वास घ्या जरा असं प्रदेश सर. ब्रेथलेस कॉमेंट्री फॉर 3 balls. धन्यवाद राकेश. पुन्हा एकदा नयन स्वेर मारा. भर काहीतरी एक्स्ट्रा करताना पाहायला मिळतोय. ते एक्स्ट्रा पेसच्या नादात आपली लाईन इन लेंथ विसरतोय तो म्हणजे नयन. तर त्याने आपल्या लाईन इन लेंथ वर नियंत्रण ठेवलं पाहिजे. पण नयनच्या बॉलिंग ऍक्शन आणि आर्म फॉलो थ्रू साठी नक्कीच त्याचं कौतुक व्हायला पाहिजे. अच्छा कमबॅक त्याने घेतलेला आहे. सुरेख कमबॅक केलाय. गुड लेन पद्धतीचा चेंडू होता, उसळी घेतलाय आणि सरळ शुद्धधनाच्या हातात शुद्धधन कडून त्याला कॉम्प्लिमेंट. यष्टी रक्षण करतोय आपल्या संघासाठी. नयन तयार, तसेच शैलेश तयार. पुन्हा एकदा आणि अंपायरचा इशारा. आणि मी मगापासून म्हणतोय ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल ही नयनची कमजोरीच राहिली आहे आणि ती कमजोरी अजून त्याला सतवते. पाहूया नयन यावर मात करतो का. आणि हा फ्री हिटचा चेंडू अंतिम सामन्यातली फ्री हिट आहे. स्वप्नील सर तुम्हाला काय वाटतंय. फ्री हिटचा शॉट कनेक्ट झालेला आहे पण चेंडू तितकेच
आणि महेश चव्हाण यांच्याकडे गेलेला तितकं चांगलं क्षेत्ररक्षण चांगला थ्रो पाहायला मिळतोय तो महेश चव्हाण यांमार्फत. आता समोर आहे तो डावखुरा फलंदाज हेमंत पाहूया चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करतो का आणि लेफ्टी आपल्या रायटी संघाला कॉम्बिनेशन. कुठपत नेऊन ठेवतोय. फिल्डिंग सजवताना नयन लेफ्ट आर्म बॅट्समन लेफ्ट आर्म बॅट्समन समोर आहेत नयनच्या आणि आकडे केलेला आहे चेंडू मागे पाहूया किती धावा बोलवला. मिळतात. कदाचित नो Gap मॅन्स में मार लँड दिया मध्ये है, चेंडू 4 रन के ट्रॅव्हल लिए. होतोय आणि एक खणखणीत दणदणीत चौकार पाहायला मिळतोय तो आणि आनंद लोया आता फाईन लेगच्या दिशेने जात आहे तो म्हणजे अमित पाटील. आता क्षेत्ररक्षण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर आहे लॉंग ऑफ आहे लॉंगन आहे मिड विकेट आहे. पाहूया नयन कशा प्रकारे गोलंदाजी करतो आणि आठवलेला आहे लॉंगनकडे. धावा मिळतात या फटक्यावर. तिथे समोर आहे संतलाल याची सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि संघासाठी 2 धावांची बचत करतायत 2 धावा रोखतायत ते म्हणजे संतलाल. तर या क्षेत्रासाठी त्यांच्या खरोखर त्यांना टाळ्या झाल्या पूर्ण पाहिजेत. समर्पण मॅच मध्ये पाहायला बघत आहे. आणि जर आपण कालपासून बघितलं तर प्रत्येक प्लेयर या सामन्यांमध्ये प्रत्येक सामन्यामध्ये आपला आणि एक शॉट उचललेला आहे. चेंडू किशोर यांच्याकडे किशोर आणि संतलाल बॉलवरती. पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला संतलाल यांच्या मार्फत. फायनलचं प्रेशर असूनही क्षेत्ररक्षण जर आपण बघितला स्वप्नील सर तर प्रत्येक स्कोर अपडेट प्लीज. स्कोर सांग. तर प्रत्येक प्लेयर 24. 100% देतोय. 24-24. दिस इज द स्पिरिट. अजून एक शॉट उचललेला आहे किशोरकडे. किशोर काय करे किशोर काही करू शकत नाही. दणदणे बाउंड्री लाइन के बाहर 6 रन. ट्वेंटी 26. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होत्या 26 आणि या इनिंग 3-0. 30 ना 30. 30 ओव्हर फायनलच्या सामन्यातील पहिल्या इनिंग मधील अंतिम षटक घेऊन येतोय. लास्ट ओव्हर चल रहा है इस मैच का. अंतिम षटक हे हाणामारीचं षटक असतं आणि ते षटक हाताळण्यासाठी आनंद लोया टीम कडून कोण येते ते पाहूया. कृपया टाइमपास करू नका. कॅप्टन आपलं बहुत ही टाइम जा रहा है. टाइम वी हॅव आय ऑन क्लॉक. कृपया टाइमचा विचार करा. फलंदाजांनी टाइमपास करू नका. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आपल्याला फायनल उरकून लवकरात लवकर बक्षीस समारंभ पार पाडायचा आहे. अजून एक इनिंग आणि अजून एक इनिंग ही बाकी आहे. आता अंतिम षटक हाताळलं जात आहे ते स्वतः संघनायक आनंद लोया आणि अंतिम षटक म्हणजे हाणामारीचं षटक. या षटकात किती धावा जमा करतोय शैलेश जाधव आणि हेमंत पाहूया. येणाऱ्या काळच ठरवेल की 6 चेंडू आणि किती धावा गोळा करतायत. आतापर्यंत 10च्या सरासरीने यांचं हे षटक निर्णायक षटक ठरताना बघायचंय आपल्याला. फायनलच्या पहिल्या इनिंगचं शेवटचं षटक आनंद लोया घेऊन येत आहेत. पाहूया 6 चेंडू आणि किती धावा गोळा करतात शैलेश जाधव. शॉर्ट मध्ये शॉट उचललेला आहे आणि हा उत्तुंग षटकार. चौकार चौकार.
आणखी एक शॉट घुमवण्याचा प्रयत्न आणि मागे टोलवलेला आहे. नक्कीच रिझल्ट त्याचा 4 रनांसाठी जाताना बघतो आपण. सलग 2 अंपायरचा इशारा बाउंड्री लाईन कडे. 4 रनांसाठी चौकार. शैलेश जाधव. अंतिम सामन्याचा प्रेशर तो झेलतोय. आणखी एक शॉट मारण्याचा प्रयत्न मारता मारता पडले पण नक्कीच त्याचा रिझल्ट मिळताना 4 रनांसाठी 3 चेंडू शैलेश. 3 चौकार. चौकारांची आतिषबाजी पाहायला शैलेश जाधव याने सलग 3 चेंडू मध्ये 3 चौकार खेचलेत. एक अतिशय पारी खेळतोय आपल्या संघासाठी. बॉल अपडेट स्कोर अपडेट प्लीज. 42. शैलेश जिस हिसाब से शॉट मार रहे हो ऐसी फास्ट जीआरएन की एंट्रीज भी चाहिए हम लोग को. हाँ शॉट तो बहुत जोरदार लग रहे हैं. मंडे देखेंगे. वो अजून एक शॉट बॅक हँडला साठी नक्कीच रिझल्ट त्याचा 4 रनासाठी. 4 बॉल मध्ये 4 चौकार मिळाले आपल्याला. अब आनंद क्या करेगा. दडपणाखाली पाहूया 2 चेंडू कशा प्रकारे हाताळतोय आनंद लोया. आणि आपल्या समोर षटकाचे तसा शेवटचे set 2 चेंडू. batsman आहे. धगधग वाढताना आणि काय हा मिळेल पुन्हा रिझल्ट. टोला चेंडू पाहूया. शॉट उचललेला आहे. हा 5वा चौकार आपल्याला पाहायला मिळतो. 5 बॉल मध्ये सलग 5 चौकार. Superb. This is a tribute for my family. Superb, superb. चला नेक्स्ट प्ले. ते आनंद लोया टीमला. आणि शैलेश जाधव तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण की तुझ्या नावावर आज 3ऱ्या पर्वात रेकॉर्ड झालेला आहे. सलग